राजधानी दिल्लीच्या आंदोलनाचे पडसाद अलिबागमध्ये पाहायला मिळतात। शेकापकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। दिल्ली येथील जंतर मंतरवरती झालेल्या आंदोलनात पोलीस बळाचा वापर विद्यार्थ्यांवरती करण्यात आल्याने त्याचे तीव्र पडसाद रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये पाहायला मिळाले। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं पीएनपी येथे एक निषेध सभा घेण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली। लाठीचार्ज आणि दडपशाहीचा निषेध नोंदवत अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली। इतका डिप्रेस झाला पेपर फूट झाल्यावर की तो सांगायचा की हा स्वतःला लॉकच करू। मुलाला साधा ओरखडा ओढला तरी आपण 10 वेळा हात फिरवतो आणि कुरवाळतो। म्हणून मला पोलीस बांधवांना पण सांगायचं आहे, अनेक परीक्षा होतात जातात, तुम्ही वर्दी चढवण्याची ताकद आहे आणि सरकार विरुद्ध ज्या सेंटरला नंबर आला होता तो लंडन वरून परीक्षा देण्याकरता इथे आला। 3,500 त्याला काय दिलं माहितीये? 21 पानांची फक्त प्रश्न उत्तर पत्रिका, एक प्रश्नपत्रिका 1 पानाची आणि 21 पानांची उत्तर पत्रिका। 3,500 प्यायला पाणी नाही, बसायला बेंचची अवस्था वाईट, वरती फॅन त्या खोलीमध्ये नाही, त्या खोलीमध्ये धूळ झाडलेली नाही, अशा ठिकाणी बसून त्याने पुण्यामध्ये पेपर लिहिला आणि मला फोन केला। ही आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था। 3,500 रुपये माझ्या आईचे मी भरले, तिच्या कष्टाचे। त्या 3,500 मला फक्त 22 पानं मिळाली। जितके आंदोलक होते तितके पोलीस होते तिकडे, आणि ज्या पद्धतीने तिथे वागवलं जातंय लोकांना, विद्यार्थ्यांना, साधे साधे बिचारे विद्यार्थी मनात होप्स घेऊन येतात आणि त्यांना लाठीचार्ज, टिअर गॅस, युनिफॉर्म, गन्स मधले मिलिटरी मॅन। अरे विद्यार्थी आहेत, आपल्या देशाची मुलं आहेत, काय आतंकवादी आहेत? हे चुकीचं चाललंय एकदम, आणि याच्यासाठी जो लढा लढायला लागेल तो आम्ही शेतकरी कामगार पक्ष म्हणून ठामपणे हा लढा लढू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।